जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोस्ट करा, जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओचा विषय आहे TYBCom 2019 क्रेडिट पॅटर्न. यामधील सेमिस्टर फिफ्थसाठी आपल्याला इंटर्नशिप रिलेटेड जे काही कामकाज करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 5व्या सेमिस्टरला प्रिपरेशनचा प्लॅन द्यायचा आहे. म्हणजे इंटर्नशिप जी काही करणार आहे त्याबद्दलचा एक प्लॅन आपल्याला द्यायचा आहे आणि 6व्या सेमिस्टरला आपल्याला ॲक्च्युअल इंटर्नशिप करायची आहे. तर मग नेमकी 5व्या सेमिस्टरला प्लॅन कसा करायचा आहे, तर त्या बाबतीतला हा माहितीपर व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल, लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लेंदी आहे, 10 ते 20 मिनिटापर्यंतचा हा व्हिडिओ आहे. त्याच्याकरता थोडासा काळजीपूर्वक बघा. हा व्हिडिओ बघितला का तुमचे संपूर्ण टोटली डाऊट्स काय होतील, क्लिअर होतील. बघा, तत्पूर्वी मी एक सांगेल की हा व्हिडिओ प्राध्यापक मित्रांनी पण बघा, कारण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे की इव्हॅल्युएशन कसं करायचं ते. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसंच बघा की जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर BCom 2013 पॅटर्नला होते आणि आता त्यांनी BCom 2019 क्रेडिट पॅटर्नला प्रवेश घेतलेला आहे, त्यांना देखील इंटर्नशिप प्रोग्राम करणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. याची कृपया नोंद घ्या. जे विद्यार्थी ऑलरेडी TYBCom 2019ला आहे, FYSY पण 19मधून केलं आणि TY पण 2019 केलं, तर यांना देखील इंटर्नशिप प्रोग्राम कंपल्सरी आहे. इट्स अ मॅन्डेटरी. ओके, तर त्या बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. काही शंका असेल तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. आणि अद्याप जर का आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये पण जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बघूया नेचर ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम काय आहे, प्रपोज प्रिपरेशन ऑफ प्लॅन इंटर्नशिप प्रोग्रामचा कसा असणार आहे, तुम्हाला इव्हॅल्युएशनच्या बेसवर कोणकोणते डॉक्युमेंट जमा करावे लागतील आणि इव्हॅल्युएशन महाविद्यालयाचे प्राध्यापक मित्र कसे करतील, या बाबतीतला हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का विद्यापीठाच्या वेबसाईटवर सिलेबस जिथे दिलेला आहे, तर तिथे तुम्हाला TYBComचं इंटर्नशिप मॅन्युअल दिलेलं आहे आणि त्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 5व्या सेमिस्टरसाठी तुम्हाला 10 स्लाईड्स तयार करायच्या आहे आणि त्याचं PPT प्रेझेंटेशन करायचं आहे. तर आपल्याला त्याच 10 स्लाईड्स बघायच्या आहे की त्या कशा पद्धतीने करायच्या आहे, त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड डेटा कोणता त्याच्यामध्ये असायला हवा, त्या बाबतीतली पण माहिती आपण बघणार आहोत. तर जसं स्लाईड नंबर 1 सांगितलेली की नेम ऑफ ऑर्गनायझेशनपासून तर शेवटी 10 नंबरची स्लाईड तुमची प्रपोज आउटकम ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम यापर्यंत आहे. तर त्या कशा पद्धतीने बघायच्या आहे याचं मी प्रॅक्टिकल ओरिएंटेड तुम्हाला माहिती सांगणार आहे. मी बहुतेक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत गाईड केलेलं आहे, तर त्यातलेच एका महाविद्यालयाला जे काही गाईड केलं मी त्याची माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे. मी त्याच्यामध्ये कॉस्टिंग सेकंडचे जे म्हणजे कॉस्टिंग रिलेटेड स्पेशल सब्जेक्ट आणि बँकिंग रिलेटेड स्पेशल सब्जेक्टची माहिती सांगितलेली आहे. बाकीच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जर का माहिती पाहिजे नसेल तर ऑलरेडी मी काही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मग बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी कोणकोणत्या इंटर्नशिपसाठीच्या फॉर्म आहे, त्याच्यानंतर विषय कोणकोणते आहे त्याची पण माहिती दिलेली आहे आणि बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, कॉस्टिंग यांची पण माहिती ऑलरेडी मी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मग आपल्याला हा प्रपोज प्लॅन कसा करायचा ते बघू. तत्पूर्वी आपण नेचर ऑफ इंटर्नशिप काय आहे तो भाग आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेचर ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम बघूया की इंटर्नशिप प्रोग्राम हा सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6साठी हा टोटली कंपल्सरी असा प्रोग्राम आहे. नंतर इंटर्नशिप प्रोग्रामचं ड्युरेशन काय असणार आहे, तर टोटल 60 तास असणार आहे, 60 आवर्स. टोटल 60 तास आपल्याला काम करायचं आहे. नंतर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी किती मार्क्स आहे, तर 80 मार्क आहे आणि 4 क्रेडिट आहे. तर त्यापैकी सेमिस्टर सेकंडसाठी 2 क्रेडिट आणि 40 मार्क आहे, तर सेमिस्टर 6साठी 2 क्रेडिट आणि 40 मार्क्स असणार आहे. म्हणजे जसं की तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट होता, आता इंटर्नशिप ही फक्त कोणत्या सब्जेक्टसाठी आहे, स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्डसाठी. म्हणजे आता TYBComला जे विद्यार्थी आहे त्यांना प्रॅक्टिकल किती सब्जेक्टला होतं, 3 सब्जेक्टला. कोणकोणत्या, ऑडिट अँड टॅक्स, कॉस्टिंग सेकंड किंवा जे स्पेशल पेपर सेकंड म्हणतो त्याला, आणि स्पेशल पेपर थर्डला आहे. आणि तुमचा कॉस्टिंग जर ग्रुप असेल तर कॉस्टिंग सेकंड, कॉस्टिंग थर्डला. तसं बँकिंग सेकंड असेल, बँकिंग सेकंड, बँकिंग थर्डला पण तुम्हाला इंटर्नशिपचा ग्रुप आहे.
ओके. सो पण आता विद्यापीठाने काय केलेलं आहे, जे स्पेशल पेपर आहे या स्पेशल पेपरला प्रॅक्टिकलचं रिप्लेसमेंट एक्झामिनेशनमध्ये किंवा इंटर्नशिपमध्ये केलेलं आहे. तर बाकी ऑडिट अँड टॅक्सचे ॲज इट इज तुम्हाला नोटबुकमध्ये प्रॅक्टिकल यायचे आहे आणि ते सबमिशन पण करायचे आहेत. ठीक आहे. आता इंटर्नशिप प्रोग्राम कधी रन करणं अपेक्षित आहे, तर वॅकेशनमध्ये सेमिस्टर 5th आणि 6th मध्ये जे काही वॅकेशन आहे तर त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आता हे रेग्युलर इयरसाठी राहील, पण आत्ता कसं आहे की विद्यापीठाचं थोडंसं अकॅडमिक इयर इकडे तिकडे होतं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, 5व्या सेमिस्टरचे पेपर झाल्यानंतर तुम्ही 6व्या सेमिस्टरला प्रत्यक्ष इंटर्नशिपमध्ये जाऊन कामकाज करू शकता. आत्ता फक्त 5व्या सेमिस्टरला जे काही आपली प्रॅक्टिकल व्हायवा होईल तर त्या प्रॅक्टिकल व्हायवाच्या दरम्यान तुम्हाला फक्त आणि फक्त प्रपोज इंटर्नशिप प्रोग्रामचा प्लॅन द्यायचा आहे. ओके. सो नेक्स्ट आपण बघूया यामध्ये की इंटर्नशिप प्रोग्राम ही तुमच्या प्रॅक्टिकलचं रिप्लेसमेंट तुमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये झालेलं आहे आणि जे सब्जेक्ट तुम्हाला स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्डसाठी आहे तर त्याच्यातल्याच कंटेंटवरती तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे. हा पण ठीक आहे की आपलं पुणे विद्यापीठाने CA, CS आणि CMA या 3 महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटबरोबर काय केलेलं आहे, टायअप केलेला आहे. तर यांमध्ये जाऊन आपण देखील इंटर्नशिप करू शकता. म्हणजे एखादा कॉस्टिंगचा विद्यार्थी असेल तर तो सुद्धा काय करू शकतो, CA कडे इंटर्नशिप करू शकतो. एखादा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा विद्यार्थी आहे तो पण काय करू शकतो, CA कडे जाऊन इंटर्नशिप करू शकतो. म्हणजे असं काही नाही की त्याच रिलेटेड घेतलं पाहिजे, पण यासाठी आपण आपल्या सब्जेक्ट टीचरची परमिशन घ्या. ओके. आणि यामध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे की इंटर्नशिप प्रोग्राममध्ये म्हणजे एका फर्ममध्ये तुम्ही 4-5 व्यक्तीसुद्धा जाऊन विद्यार्थी जाऊन तिथे जॉब करू शकता, इंटर्नशिप कम्प्लिशन करू शकता. फक्त त्या ऑर्गनायझेशनची परमिशन असायला हवी. काही ऑर्गनायझेशन इंटर्नशिप करताना फक्त 60 तास देत नाही तर किमान 3 महिने पण देत आहे. तर वेल अँड गुड आहे, तुम्ही ते सुद्धा ॲक्सेप्टेड करण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. पुढे बघूया आपण इव्हॅल्युएशन कसं होतं. बघा 5व्या सेमिस्टरला इव्हॅल्युएशन जे काही होणार आहे, द इव्हॅल्युएशन इज टू बी डन प्रायर टू द जॉईनिंग ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम. हे 5व्या सेमिस्टरला होणार आहे. तुम्हाला इंटर्नशिपला जाण्यापूर्वी तुमचं आत्ता 5व्या सेमिस्टरचं इव्हॅल्युएशन होणार आहे. द स्टुडंट विल बी प्रिपेअर अ प्लॅन फॉर प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्हाला आत्ता इंटर्नशिप प्रोग्रामला जाण्यासंदर्भातला एक प्रपोज प्लॅन फक्त आत्ता 5व्या सेमिस्टरला आपल्याला सादर करायचा आहे. तर आता आपण 1 बाय 1 बघूया. प्रिपेअर प्लॅन फॉर इंटर्नशिप प्रोग्राम, प्रपोज इंटर्नशिप प्रोग्रामचा प्लॅन कसा आहे तो पण इथे आपण चार्टच्या माध्यमातून बघूया. बघा मी इथं एका कॉलेजचं नाव वगैरे एक्सपेक्टेड टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या कॉलेजच्या आहे त्या कॉलेजची ही पहिली स्लाईड झाली. म्हणजे इंटर्नशिपचं तुम्ही ज्यावेळेस प्रपोजल देत आहे तर त्याच्यातली पहिली स्लाईड कोणती राहील की त्याच्यामध्ये वरती तुमच्या कॉलेजचं नेम राहील. जसं मी इथे टाकलेलं आहे की संजीवनी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोपरगाव. तसं एखादा विद्यार्थी असेल की रयत शिक्षण संस्था सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स रामपूर. एखादं इकडे येवल्याचं कॉलेज आहे की विश्वलता कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भाटगाव तालुका येवला. किंवा इथलं जनता असेल की महात्मा गांधी विद्या मंदिर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येवला. किंवा नाशिकमधलं असेल की KTHM कॉलेज नाशिक. म्हणजे जे ते कॉलेज जे ते नाव इथे विद्यार्थी टाकतील. बाकीची पूर्णपणे स्लाईड तुमची ॲज इट इज राहील. TY/BCom 2019 क्रेडिट पॅटर्न, प्लॅन फॉर प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम, सब्जेक्ट तुमचा जो असेल तो टाका. ज्या विद्यार्थ्यांचा स्पेशल सब्जेक्ट कॉस्टिंग असेल त्यांनी कॉस्टिंग टाका, बँकिंग असेल बँकिंग टाका, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल तो टाका. नंतर तुम्ही नेम ऑफ द स्टुडंट टाका. नंतर तुमचा एक्झामचा सीट नंबर टाका आणि तुम्ही ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करणार आहे त्या कंपनीचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. एक्झाम सीट नंबर नसेल तर तिथली जागा ब्लँक ठेवा. वाटलंच तर ते नंतर ज्यावेळेस प्रिंटआउट काढताल तिथं मॅन्युअली तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. हा झाला पहिला स्लाईड्स. दुसरी स्लाईड्स बघा, तुम्हाला ऑर्गनायझेशनचा नेम आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. तर त्यामध्ये कोणकोणती माहिती द्यायची आहे, तर नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑब्लिक ऑर्गनायझेशन. म्हणजे एखाद्या तुम्ही जसं स्टेट बँकेमध्ये जाऊन तुम्ही जॉब करणार आहे तर स्टेट बँकेचं नाव तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. तुम्हाला तिथला ॲड्रेस टाकायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, मेल ID टाकायचे, वेबसाईट टाकायचे किंवा आणखीन कन्सर्न माहिती टाकू शकता. जी तुम्हाला योग्य वाटेल ती माहिती याच्यामध्ये टाका. त्या इंटर्नशिपच्या ऑर्गनायझेशन संदर्भातलीच माहिती याच्यामध्ये आली पाहिजे. माझ्या मते ही दुसरी स्लाईड आहे, ती तुम्हाला करायला काही प्रॉब्लेम येणार नाही.
नेक्स्ट आहे तिसरी स्लाइड, डिटेल्स अबाउट इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन. तुम्ही ज्या इंटर्नशिप कंपनीकडे जाणार आहे त्या इंटर्नशिप कंपनीचं तुम्ही पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यांचं नेचर टाकायचं आहे, म्हणजे ती कंपनी काय काय करते किंवा त्या ऑफिसमध्ये कोणकोणते कामं चालतात. जसं सी एचं ऑफिस तुम्ही घेतलं तर ते पर्टिक्युलर सी ए काय करतात, इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, जी एस टी रिटर्न भरतात, पॅन कार्ड काढून देतात, आणखीन काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स त्यांनाही मदत करत असतील. म्हणजे त्याचे तुमचे जे काही स्वरूप आहे तर ते तुम्ही वन बाय वन काय करू शकता त्याच्यात टाकू शकता. नंतर त्यांचा टर्नओव्हर किती आहे, त्यांच्या कुठे दुसरीकडे ब्रांचेस आहेत का, त्या कंपनीचा मार्केट शेअर किती आहे, इथं तुम्ही त्यांच्याकडे किती एम्प्लॉई काम करतात त्याची पण माहिती देऊ शकतात, जी तुम्हाला योग्य वाटेल ती. कदाचित त्या कंपनीला ISOचं सर्टिफिकेट भेटलं असेल, कदाचित ती कंपनी चांगल्या टॉप परफॉर्मन्समध्ये असेल, त्यांना काही पुरस्कार वगैरे भेटला असेल, तर त्याबद्दलची देखील माहिती तुम्ही या स्लाईड्समध्ये टाकू शकता. ती तुम्ही इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशनला विचारून इथे टाकू शकतात. आता त्यांचीसुद्धा याच्यामध्ये पब्लिसिटी होणार आहे, कारण तुम्ही विद्यार्थी असाल, एका एका कॉलेजला किमान एक 50-60 विद्यार्थी तरी TY-BCOMला असतात. तर एक विद्यार्थी ज्यावेळेस प्रेझेंटेशन करतोय तर त्याची माहिती बाकीच्या 50 विद्यार्थ्यांना होते, म्हणजे किमान 50 विद्यार्थ्यांची 50 ऑर्गनायझेशनची माहिती भेटणार आहे. त्याच्यामुळे ती डिटेल इन्फॉर्मेशन इथे टाका. इथे तुमच्या 4-5 स्लाईड झाल्या तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही. ओके. नेक्स्ट आहे, तुम्ही त्यांची डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला कोर एरिया घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन कोणत्या एरियामध्ये काम करणार आहे. जर तुमचा स्पेशल सब्जेक्ट कोणता आहे त्या सब्जेक्टचं नाव टाका, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3. नंतर इथे स्पेशल एरिया कोणता राहील की सिलेक्ट द एरिया ऑफ परफॉर्म द इंटर्नशिप, दॅट इज द फायनान्स, मार्केटिंग, बिलिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग, डॉक्युमेंट फायलिंग म्हणतो आपण त्यांना. तर त्या सेक्टरकडे चला. तुम्ही जर का बॅक ऑफिसला काम करणार असेल तर थोडक्यात ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करणार आहे, म्हणजे जसं तुमचं स्वरूप असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मेन्शन करू शकता. याच्यातले किमान तुम्ही 2 ते 3 पॉईंटवर जरी काम करणार असेल तरीसुद्धा ते पण येऊ शकतं, नो डाऊट. ठीक आहे. नेक्स्ट आहे सब्जेक्ट स्पेसिफिक कन्सेप्ट. आता तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कोणकोणत्या कन्सेप्ट शिकणार आहे, कारण तुम्ही नुसतं इंटर्नशिपला जाऊन म्हणजे जाणार आहे त्यांनी सांगितलेले काम करणार आहे असं काही नाही. तर आपल्याला जे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट शिकायच्या आहे तर त्या कन्सेप्ट्स कोणकोणत्या तुम्ही शिकणार आहे तर त्याची माहिती तुम्हाला यांमध्ये द्यायची आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की डिटेल्स ऑफ द व्हेरियस सब्जेक्ट स्पेसिफिक कन्सेप्ट लर्न बाय द स्टुडंट बिफोर द जॉईनिंग फॉर दी इंटर्नशिप प्रोग्राम. मग कोणकोणत्या कन्सेप्ट्स आहे तर फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलं की जर का तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊन शिकणार असाल तर तिथं तुम्ही वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, प्रॉफिट ऑर इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट, इस्क्लेशन क्लॉज, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, नंतर वर्क इन प्रोग्रेस, रिटेन्शन मनी एक्सेट्रा, असे एवढे तुम्ही काय करू शकता त्याची माहिती देऊ शकता. तुम्ही जर का CA व्यक्तीकडे गेला आणि तिथं तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न करायचं आहे किंवा ऑडिट करायचं आहे, मग ऑडिट करताना तुम्ही तुमचे राईट, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे, नंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करणार आहे, वर्किंग पेपर कसे तयार करतील, रिपोर्ट कसा मेंटेन करायचा, असे खूप सारे डॉक्युमेंट्स आहे. तर त्या डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला याच्यामध्ये त्या पॉईंटची, त्या कन्सेप्टची माहिती तुम्हाला इथे मेन्शन करणं अपेक्षित आहे. मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही सब्जेक्ट टीचरचा गाईड घेऊन तुम्ही विचारू शकता. अदरवाईज जरी तुम्ही सांगितलं की सर आम्ही या फर्ममध्ये जाणार आहे तर त्या फर्ममध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट्स आम्ही शिकूया वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. नेक्स्ट आहे पुढची अत्यंत महत्त्वाची स्लाईड आहे, ती म्हणजे अलोकेशन ऑफ 60 आवर्स. तुम्ही 60 तास कसे कंप्लीट करून देणार आहे. ओके. सो त्याच्याकरता तुम्ही काय करा, स्टार्ट डेट टाका, नंतर वर्किंग आवर्स टाका आणि एंड डेट टाका. स्टार्ट डेट म्हणजे तुम्ही इंटर्नशिप कधी स्टार्ट करणार आहे, प्रत्यक्ष ॲक्च्युअल त्या कंपनीमध्ये जाऊन कधी वर्क करणार आहे. ओके. जसं की आता तुम्ही एक्झाम्पल धरून चला की आपल्या विद्यापीठाचे पेपर हे मार्च महिन्यात संपणार आहे, किंवा जसं विद्यापीठाचं टाईम टेबल येईल त्यानुसार तुम्ही ही स्लाईड बनवू शकता की अप्रॉक्सिमेटली धरून चला की 15 ते 20 मार्चपासून तुम्ही इंटर्नशिप स्टार्ट करायला हवी. मग 15 ते 20 मार्च तुमची स्टार्ट डेट येईल. एखादा विद्यार्थी जर का त्या कंपनीमध्ये डेली 4 तास काम करणार असेल, कंपनी म्हणा किंवा पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये 4 तास काम करणार असेल, तर त्यांनी लिहू शकता वर्किंग आवर्समध्ये डेली 4 आवर्स वर्किंग इन दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट जे असेल ते, आणि त्याच्यामध्ये टाईम टाकू शकता. 4 तास कोणते, सकाळचे, दुपारचे, सायंकाळचे, कधीचे, ते तुम्ही इथं मेन्शन करायचं. म्हणजे 4 तास सपोज तो म्हणला की दुपारी 12 PM to 4 PM, तर त्यांनी तो टाईम तिथे मेन्शन करायचा. आणि तुम्ही जर का आता डेली 4 तास काम केलं तर म्हणजे तुमची इंटर्नशिप 15 दिवसात संपल. 15 चोक 60,
आहे का नाही. मग त्याची एंड डेट कधी, स्टार्ट डेट कधी आणि एंड डेट कधी, त्याची माहिती इथे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मेन्शन करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ स्किल. आता जे जे विद्यार्थी कॉस्टिंगच्या आहेत, जे कॉन्ट्रॅक्टदाराकडे जॉब करणार आहेत, तर त्यांनी अशीच्या अशी स्लाईड जरी तयार केली तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही. बघा, जर का तुम्हाला इंटर्नशिप ॲक्वायर करायची असेल तर तुमच्याकडे काही प्रायमरी स्किल आणि सेकंडरी स्किल असणं गरजेचं आहे. प्रायमरी स्किलमध्ये कोणकोणते आहे की तुम्ही रेग्युलर गेलं पाहिजे, तुमच्यामध्ये पंक्च्युलिटी असली पाहिजे, तुमचं बिहेवियर योग्य असलं पाहिजे, तुमच्याकडे काही सॉफ्ट स्किल पण असले पाहिजे, किंवा ॲबिलिटी टू पुट थेअरी इन टू प्रॅक्टिस. जे तुम्ही थेरॉटिकल शिकलं ते प्रॅक्टिकलमध्ये कसं इम्प्लिमेंट करतं त्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. त्यानंतर ॲबिलिटी टू टेक इनिशिएटिव्ह फॉर द प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे एखादा विद्यार्थी जर का एखाद्या पैठणीच्या शॉपमध्ये जॉब करतोय आणि तुम्ही जर का एखादी पैठणी अगोदर विकली असेल आणि त्याच्यामध्ये थोडासा फॉल्ट निघाला, तर तो व्यक्ती तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही असं समजू नये की मी फक्त इथं इंटर्नशिप करायला आलो आहे, ती काय माझी जबाबदारी नाही, तर मालक बघून घेतील किंवा सुपरवायझर बघतील बाकीचे, तर तसं चालणार नाही. तर इथे तुम्ही काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की या सर बसा, आपण काहीतरी मार्ग काढू, रिप्लेस करून देऊ, तुम्हाला आम्ही त्याचे पैसे रिटर्न देऊ शकत नाही, कंपनीची पॉलिसी, बट आम्ही तुम्हाला नवीन दुसरी किंवा या संदर्भातली एक तत्सम पैठणी आम्ही तुम्हाला देऊन टाकू, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं काहीतरी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये तुमची ॲबिलिटी असली पाहिजे, तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. नंतर तुम्ही वर्कआउट करताना सिंगल वर्क करायचं नाही आहे, तर तुम्हाला टीमनी वर्क करायचं आहे. तिथले जी काही तुमची टीम असेल त्या टीमबरोबर तुम्हाला एकत्रित राहून कामकाज करायचं आहे. नंतर तुमच्याकडे काही मॅनेजरल स्किल पाहिजे, निगोशिएशन्स पाहिजे, तुम्हाला जे काही टास्क दिलं तर ते पूर्ण करण्याचं तुमचे कमिटमेंट पण असायला हवी. सो एवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या प्रायमरी स्किलमध्ये असायला हव्या. नंतर सेकंडरी स्किलमध्ये तुमचे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असायला हवं. म्हणजे एखादा विद्यार्थी जर का ऑडिट रिपोर्ट तयार करतोय तर ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट त्याला माहीत पाहिजे, कंपनीला लेटर कसं पाठवायचं, कोणत्या नावाने लेटर दिलं गेलं पाहिजे, ती पण माहिती तुमच्याकडे असायला हवी. नंतर तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स, लेजर यांचे कसे फॉर्मॅट तयार करते त्याची देखील माहिती तुमच्याकडे असायला हवी. कॉस्टिंग रिलेटेड जर का वर्कआउट करणार आहे तर कॉस्ट शीटचा फॉर्मॅट, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा फॉर्मॅट, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट, कॉन्ट्रॅक्टर अकाउंट यांचे सुद्धा काय असले पाहिजे, तुमच्याकडे प्रॉपर फॉर्मॅट असले पाहिजे किंवा तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. कॉस्ट शीट म्हणजे काय, त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी ॲड केल्या जातात. आता हे काय आत्ता सांगण्याचा विषय नाही आहे, बट तरी पण एक सांगितलं की तुमच्यामध्ये कोणकोणते स्किल असायला हवे त्याची यादी तुम्हाला इथे द्यायची आहे. नंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे नोट ऑन द प्रिपरेशन डन. म्हणजे तुम्ही या पद्धतीने तुमचं वर्क कसं डन करणार आहे, तर त्याच्यासाठी आहे की तुमच्याकडे कम्प्लिशन ऑफ सॉफ्ट स्किल प्रोग्राम. तुमच्या महाविद्यालयात स्टुडंट डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या नावाची एक काय म्हणता येईल कमिटी असते, SWO, किंवा ज्याला आपण मराठीत म्हणतो विद्यार्थी विकास मंडळ. तर यामध्ये काय आहे किंवा विद्यार्थी कल्याण मंडळ नाव होतं, आता विद्यार्थी विकास मंडळ करण्यात आलेलं आहे. तर यामार्फत काही सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम रन केले जातात. तर त्यामधले प्रोग्राम जर का तुम्ही काही कंप्लीट केलेले असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे द्या. तुम्ही काही सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स कंप्लीट केलेले आहे का, जसं काही रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये बँकिंगचे काही कोर्स केलेले जातात, सर्टिफिकेट कोर्स. फर्स्ट इयरला सर्टिफिकेट कोर्स, सेकंडला डिप्लोमा कोर्स, थर्ड इयरला ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स हा कंप्लीट केला जातो. तर तो जर का काही कंप्लीट केलेला असेल तर त्याची माहिती द्या. किंवा आपण जर का CAकडे जॉब करणार आहे तर त्यासाठी MSCIT, टॅली, CCC काही याच्यातले किंवा GST, बेस कम्प्युटर किंवा कम्प्युटराईज अकाउंटिंगचा कोर्स कंप्लीट केला असेल तर त्याची पण माहिती तुम्ही इथे द्यायला हवी. आणि जर का तुम्ही या अगोदर कोणत्या एखाद्या फर्ममध्ये काम केलेलं असेल तर त्याची पण माहिती द्या, प्रिव्हियस जॉब एक्सपिरियन्स म्हणून. आणि हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण या बेसवर तुम्हाला इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन तुम्हाला जॉब तत्पर देणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या जॉब एक्सपिरियन्समुळे तुम्हाला आणखी ज्ञानामध्ये भर पडेल. मी तर या दृष्टिकोनातून म्हणेल की एखादा विद्यार्थी ऑलरेडी CAची इंटर्नशिप आत्ता करतोय तर त्यांनी तिथेच कामकाज करावं, त्यांनी इंटर्नशिपसाठी त्यांनी काही दुसरी फर्म घ्यावी असं मी म्हणणार नाही. किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी आज पैठणीच्या शॉपमध्ये जॉब करतोय आणि इंटर्नशिपसाठी तो जर का बँकेकडे जातोय तर ते चुकीचं आहे, कारण त्याच्या कामामध्ये पण डिस्टर्बन्स होईल, त्याचा योग्य विचार होणार नाही. तर त्यांनी तिथे सुद्धा जॉब कंप्लीट केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. नंतर डिटेल्स ऑफ द प्रायमरी डिस्कशन विथ इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे या कंपन्यांनी तिथं जाऊन
प्रायमरी डिस्कशन काय करणं अपेक्षित आहे ते मी तुम्हाला इथे सांगेल. बघा की याच्यामध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला कधी भेट दिली त्याची डेट तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही कुणाला भेटलात त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काय काय डिस्कशन केलं त्याची थोडक्यात माहिती इथे द्यायची आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांना सांगितलं की सर मी तुमच्याकडे जाऊन या 4 गोष्टी शिकणार आहे किंवा या 4 गोष्टी मी तुमच्याकडे येऊन शिकू शकतो. तर ते म्हणतील की मी तुम्हाला 4 नाही, मी तुम्हाला 10 गोष्टीसुद्धा शिकवल. म्हणजे ते तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ॲग्री आहे का नाही. म्हणजे ते सहमत आहे की तुम्ही या, आम्ही तुम्हाला वेलकम करतो. कदाचित त्यांनी 60 तासाच्या जागी तुम्हाला 6 महिन्याचीही दिली किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे त्यांच्यातून तुमच्यात कमिटमेंट झालं, जर का तुमचं काम चांगलं असेल तर आम्ही तुम्हाला काय करू, कायमस्वरूपी सुद्धा जॉबला ठेवू शकू. म्हणजे हे दिलेली तुमच्या आणि त्यांच्यामध्ये झालेलं काही प्रायमरी डिस्कशन असेल तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही मी तर माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही किमान 2 डॉक्युमेंट द्यायचे. कोणते, एक कॉलेजचं लेटर जे परमिशनचं आहे ते द्यायचं आहे आणि दुसरं लेटर म्हणजे किंवा दुसरं एक डॉक्युमेंट ते म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटकडे जाऊन आला आहात तर त्याचं व्हिजिटचं एक फोटोग्राफ तुम्हाला देणं अपेक्षित आहे. एवढे 2 डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे या प्रपोजलमध्ये मेन्शन करायचे. बघा, प्रपोज आउटकम ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम, तुम्ही ही स्लाईड पण जशीच्या तशी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. काही नाविन्यपूर्ण शब्द तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. द इंटर्नशिप प्रोग्राम विल प्रोव्हाइड व्हॅल्युएबल वर्क एक्सपिरियन्स, अगदी बरोबर तुमचा आउटकम येणार आहे की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स हा येणार आहे तो तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल असणार आहे. त्याचं महत्त्व तुम्हाला पुढे पण होणारच आहे. नंतर इट विल बी हेल्प टू एक्सप्लोर अ करिअर पाथ, तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय होता किंवा जे काही तुमचं टार्गेट होतं तर त्याच्यासाठी योग्य असा मार्ग तुम्हाला भेटणार आहे. तुमचे जे काही सॉफ्ट स्किल आहे तर ते डेव्हलप होणार आहे, त्याच्यामध्ये विकास होणार आहे आणि मार्केटमध्ये जॉब तुम्हाला पुढे भविष्यात इझिली अवेलेबल होऊ शकतो. हे प्रपोज आउटकम ऑफ इंटर्नशिप प्रोग्रामचे असणार आहे. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता हे लास्ट स्लाईड आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इथे तुम्ही तुमचे स्लाईड कमी जास्त करू शकता जसा तुमचा प्रोजेक्ट असेल त्या बेसवर. पण इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट, रेकॉर्ड आणि इव्हिडन्स पण द्यायचं आहे जे विद्यापीठांनी गाईडलाईन्समध्ये दिलेलं आहे आणि कॉलेजनी पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि शेवटची स्लाईड तुमची कोणती येईल, थँकफुलची स्लाईड येईल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचरचं नेम सांगू शकता. जसं की दिस इंटर्नशिप प्रोग्राम विल बी कम्प्लिटेड विथ द हेल्प ऑफ आवर कॉलेज सब्जेक्ट टीचर, जसं की प्रोफेसर अक्षय बळे आणि प्रोफेसर ज्ञानदेव कदम. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्डच्या दोन्हीही सब्जेक्ट टीचरचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करणं अपेक्षित आहे. आवर कॉलेज हेड ऑफ डिपार्टमेंट मिस्टर ज्ञानदेव कदम इज गिवन मी अ व्हेरी व्हॅल्युएबल गायडन्स. परत टाईम टू टाईम कॉलेज प्रिन्सिपल आल्सो गिव्ह मी द सम परमिशन वगैरे ते पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. किंवा तुम्ही इंटर्नशिप ज्या ज्या ठिकाणी कंप्लीट केली किंवा तिथले जे ऑफिसर आहे त्या कन्सर्न ऑफिसरांचं नेम पण तुम्हाला इथे टाकायचं आहे. काही पॅरेंटचे नेम टाकायचे आहे, फ्रेंड आपले जीवा भावाचे मित्र असतात त्यांचंही नाव टाका. तुमच्या पालकांनी तुम्हाला ही इंटर्नशिप कंप्लीशन करण्यासाठी मदत केलेली आहे त्या पॅरेंटचं नेम पण टाका. किंवा इंटर्नशिप कंप्लीट करण्यासाठी आणखीन कोणी सपोर्टिव्ह स्टाफ तुमचा असेल तर त्यांचे पण नावं तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे. अशा 10 स्लाईड्स तुम्हाला प्रिपरेशन ऑफ प्लॅन फॉर प्रपोज इंटर्नशिप प्रोग्रामचा तुम्हाला द्यायचा आहे. याच्यानंतर मी तुम्हाला काही महत्त्वाचे कॉस्टिंग रिलेटेड ऑर्गनायझेशन ऑलरेडी सांगितलेल्या होत्या मी. बाकीच्या याच्यामध्ये कंपनी आहे, मॉल आहे, फॅक्टरी आहे, सी ऑफिस आहे, टॅक्स कन्सल्टंट, हॉटेल, नंतर हॉस्पिटल, ट्रान्सपोर्टेशन ऑफिसेस आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, सोल प्रोप्रायटरशिप आहे, काही स्मॉल बिझनेसेस आहे, CA, CS, CMA एक्झिक्युटिव्ज असतील, काही शोरूम आहे, कार, बाईक, ट्रॅक्टर, 2 व्हीलर, 4 व्हीलर जे काही असतील तर त्या शोरूममध्ये तुम्ही जॉब करू शकता. पोल्ट्री फार्म आहे, मेडिकल शॉप आहे, फर्टिलायझर शॉप आहे, ट्रेडर्स, हार्डवेअर, काही ओनियन मार्केट या रिलेटेड कुणी व्यापारी असतील त्यांच्याकडेही तुम्ही जॉब करू शकता. काही ॲग्रिकल्चर, नॉन ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इन्स्टिट्यूट आहे तिथे जॉब करू शकता. पैठणी शॉप्स आहे, काही इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्या आहेत, क्लॉथ स्टोअर्स आहेत, काही वेल नोन आहे जसं कॉटन किंग, रेमंड आहे हे पण आहेत. नंतर काही कुरिअर कंपन्या आहे, होलसेलर, रिटेलर शॉप आहे. याच्या व्यतिरिक्त काही फायनान्स कंपन्या आहे जसं बजाज फायनान्स कंपनी, श्रीराम सिटी फायनान्स कंपनी, HDB फायनान्स आहे, AU स्मॉल बँक आहे. जे विद्यार्थी बँकिंगमध्ये जाणार आहे त्यांच्यासाठी महिला पतसंस्था आहे, सहकारी बँक आहे,
कोऑपरेटिव्ह बँका वगैरे म्हणतो त्यांना. नंतर काही महत्त्वाच्या आणखीन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला सांगायचं तर काही प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर बँका आहे, कोऑपरेटिव्ह बँका आहे, नंतर काही खाजगी पतसंस्था म्हणून सुद्धा काही जॉब करता आहेत. खूप सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन सुद्धा काय करू शकता, जॉब करू शकता. ओके. तसं नंतर पाहायला गेलं तर काही शेअर मार्केटच्या कंपन्या आहे, शेअर ब्रोकर आहे का नाही, सब ब्रोकर ब्रोकिंगचे काम करणाऱ्या काही एजन्सी आहे, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही तुमचे जॉब करू शकता. LIC ऑफिसेस आहे, तिथे सुद्धा तुम्हाला जॉब करण्याच्या चांगल्या संधी आहे. याच्यामध्ये मी कॉस्टिंग रिलेटेड काही कन्सेप्ट्स वगैरे तुम्हाला सांगतो ज्या तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड आहे. हे एक्झाम्पल म्हणून मी देत आहे. कॉस्ट युनिट, कॉस्ट सेंटर आहे, क्लासिफिकेशन कॉस्ट आहे, तुम्ही कॉस्ट शीट, टेंडर, कोटेशन, इस्टिमेट कसं प्रिपेअर करता हा पण भाग तुम्ही तिथे शिकू शकता. मटेरियलवर कंट्रोल कसं ठेवलं जातं, तुमच्या त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमधल्या परचेस डिपार्टमेंटचे काय काय फंक्शन्स आहे, नंतर परचेस प्रोसिजर कशी चालते, परचेसचे डॉक्युमेंट कोणकोणते तुम्ही मेंटेन ठेवता, मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल कशी केली जाते, स्टॉकचे लेवल कोणकोणते आहे, EOQ ऑर्डर क्वांटिटी कशी केली जाते, ABC अनालिसिस, फिजिकल व्हेरिफिकेशन, लेबर इन्व्हेंटरी टर्नओव्हर, क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन, मटेरियलला कसं दिलं जातं, बिन कार्ड, स्टोअर, लेजर कसं केलं जातं, नंतर मटेरियल इश्यूच्या जे काही लिफो मेथड, फिफो मेथड, सिम्पल ॲव्हरेज आणि वेटेड ॲव्हरेज मेथड आहे, कोणती मेथड अडॉप्ट केली जाते ती तुम्ही टाकू शकता. टाईम कीपिंग आणि टाईम बुकिंग कसं टाकतात. खूप मोठ्या ऑर्गनायझेशन आहे जसं रामपूरला प्रभात डेअरी आहे, तर तिथे तुम्ही जर का जॉब इंटर्नशिपला गेला तर तिथं टाईम कीपिंग, टाईम बुकिंग हा जर का एक पार्ट शिकायला गेले तर तुम्हाला 8 दिवस कमी पडतील. ओके. नंतर तिथं लेबर दिले जाणारे वेजेस रेट सिस्टीम कशी आहे, मग टाईम रेट आहे का, पीस रेट आहे का, आणखीन बाकीचे जे काही वेगवेगळे प्लॅन वापरले जातात इन्सेंटिव्हसाठी ते कोणते आहे तर ते पण तुम्ही इथे बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही इश्यू असतो तो कोणत्याही ऑर्गनायझेशनचा तो म्हणजे लेबर टर्नओव्हर. तर याची कन्सेप्ट्स काय आहे ती शिक्का, रिझन कोणते आहे, तिथल्या काही रेमेडीज वगैरे तुम्हाला देता आल्या तर त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. जॉब इव्हॅल्युशन, मेरिट रेटिंग, जस्ट इन टाईम, ERPची सिस्टीम आहेत का, ती कशी इम्प्लिमेंट होती, कधीपासून इम्प्लिमेंट होती, कॉस्टचं कलेक्शन, अलोकेशन कसं केलं जातं, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स कसे केले जातात, कोणकोणत्या गोष्टीसाठी कोणकोणती ओव्हरहेड कॉस्ट लागली जाते, अपॉर्शन, रिअपॉर्शनन, नंतर ॲब्सॉर्शन, त्याच्या वेगवेगळ्या मेथड कोणत्या वापरल्या, मेथड्स ऑफ जॉब कॉस्टिंग, कॉस्ट पूल, कॉस्ट ड्रायव्हर, ह्या खूप साऱ्या कन्सेप्ट आहे. नंतर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगच्या रिलेटेड मी मगाशीच काही कन्सेप्ट सांगितल्या, तशाच प्रोसेस कॉस्टिंगच्या पण आहे. त्याच्यात प्रोसेस अकाउंट कसं तयार केलं जातं, नॉर्मल आणि अबनॉर्मल लॉस, नॉर्मल आणि अबनॉर्मल गेन, जॉईंट प्रोडक्ट, बाय प्रोडक्टची कन्सेप्ट्स आहे. सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये तुम्ही शिकू शकतात, म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, हॉटेल, हॉस्पिटल यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व्हिस कॉस्टिंग करू शकता. नंतर मार्जिनल कॉस्टिंगच्या महत्त्वाच्या टेक्निक्स आहे, काही कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्ही बघा. बजेटरी कंट्रोल, कसं बजेट प्रिपेअर केला जातो, टाईप्स ऑफ बजेट कोणकोणते वापरले जातात, युनिफॉर्म कॉस्टिंग, इंटरफर्म कंपॅरिझन. नंतर त्याच्या पुढचा जो काही भाग आहे प्रोसिजर फॉर MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, स्टँडर्ड कॉस्टिंग, फर्म कॉस्टिंग, कॉस्ट रेकॉर्ड अँड व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट रेकॉर्ड, त्या बाबतीत तुम्हाला डिटेल माहिती घेता येईल. कॉस्ट ऑडिटरच्या अपॉइंटमेंट, राईट, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी त्या पण तुम्ही बघू शकता. कॉस्ट ऑडिटरचं वर्क कसं चालतं ते पण तुम्हाला इथे शिकण्यासारखं आहे. तर एवढ्या महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला आत्ता याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे नेचर ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम सांगितला, प्लॅन कसा करायचा ते सांगितला, त्याच्यातले एक सब्जेक्ट स्पेसिफिक कन्सेप्ट कोणते आहे त्याची माहिती दिली, इंटर्नशिप कोणकोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही वर्कआउट करू शकता त्या ऑर्गनायझेशनची नेमं मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला आता सांगणार आहे शेवटचे 2 पार्ट्स आहे, तर ते म्हणजे कोणत्या की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे. बघा 5व्या सेमिस्टरसाठी फक्त तुम्ही कॉलेजचं लेटर हेड काय करू शकता, कॉलेजकडून घेऊ शकता. त्या पर्टिक्युलर ऑफिसरकडे जाऊन त्यांनी जर का प्रपोजलला संमती दिली तर तिथे तुम्ही त्यांचा सही शिक्का घेऊ शकता. याच्या तुम्ही 2 प्रिंट काढा, एक ओरिजिनल ठेवा आणि एक OC ठेवा. ओरिजिनल जी काय असेल ती तिथे द्या, कॉलेजकडे OC द्या किंवा व्हाईस वर्सा करा. ओरिजिनल त्या कंपनीकडे द्या, OC आपल्याकडे ठेवली तरी चालेल आणि ती तुम्ही तुमच्या कॉलेजकडे देणं अपेक्षित आहे. जे तुम्ही आत्ता इंटर्नशिपचा प्रपोज प्लॅन देणार आहे त्यामध्ये तुम्हाला ती द्यायची आहे. ते इथे तुम्ही त्यांच्याकडे काय करा, तो प्रपोज प्लॅन तुम्ही देऊ शकता.
ठीक आहे. यामध्ये कॉलेजचं लेटर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाणार आहे त्या मॅनेजर, त्या कंपनीचं नाव, त्याचा पत्ता टाका. इथे तुम्हाला जसंच्या तसं लेटर टाईप करायचं आहे, म्हणजे कॉलेजवाले टाईप करून तुम्हाला देतील. इथं मेन्शन हिअर द की कंटेंट ऑफ द स्पेसिफिक डिसिप्लिन स्पेसिफिक स्पेशल सब्जेक्ट. इथे तुम्ही कोणता घेतला आहे, जसं कॉस्टिंग घेतलं तर कॉस्टिंग टाका, नंतर बँकिंग टाकलं तर बँकिंग टाका, आणखीन ॲडमिनिस्ट्रेशन असेल तो टाका. पण इथे तुम्हाला त्या सब्जेक्टचं फक्त म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव आणि सब्जेक्टचं नाव जरी इथे टाकलं तरी चालेल, बाकी काही अडचण नाही. इथं तुमचे जे HOD असतील किंवा इंटर्नशिपच्या बाबतीतले जे कोणी HOD असतील त्यांची इथे साईन होईल आणि प्रिन्सिपल सरांची साईन होईल. हे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन प्रिंटआउट काढून त्यांच्याकडे जायचे. दोन्ही डॉक्युमेंटवर त्यांची ॲक्सेप्टन्सचा रिमार्क तुम्ही घ्या याच्यावर आणि त्यांचा सही शिक्का घेऊन हे तुम्ही तुमचा डॉक्युमेंट जोडू शकता. आणि दुसरं डॉक्युमेंट कोणतं सांगितलं मी, तुम्ही इंटर्नशिपची जी काही माहिती घ्यायला तिथे जाणार आहे तर त्या व्यक्तीबरोबरचा एखादा फोटो तुम्ही काढवा, ज्याच्यामध्ये त्या कंपनीचं नाव पण येईल. जसं की येवल्यामध्ये जर का तुम्ही भांडगे पैठणीमध्ये गेलात तर एक तर त्यांच्या ऑफिसमधला फोटो काढा, नाही तर समोर बाहेर थांबून हे लेटर घेऊन एखादा जरी फोटो काढला तरी तो व्हॅलिड फोटो राहील. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिथं गेलेला आहे हा त्याचा पुरावा होईल. ॲटलिस्ट हे तरी 2 डॉक्युमेंट तुम्ही आत्ता 5व्या सेमिस्टरला देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इव्हॅल्युशनचं सांगतो. इव्हॅल्युशन तुमचं कसं होणार आहे किंवा महाविद्यालयातील प्राध्यापक मित्र कसे इव्हॅल्युशन करतील, की ज्या पद्धतीने तुमचं ऑडिट अँड टॅक्सचं प्रॅक्टिकल होणार आहे तसंच तुमचं कॉस्टिंग सेकंड, कॉस्टिंग थर्ड किंवा स्पेशल पेपरची सुद्धा प्रॅक्टिकलची डेट येईल. आता 5व्या सेमिस्टरला कदाचित प्रॅक्टिकल घेण्याची जबाबदारी ही फक्त कॉलेजवरच दिली जाईल. अदरवाईज या अगोदर कसं होत होतं की इंटरनल कॉलेजकडे आणि एक्सटर्नलसाठी बाहेरचा व्यक्ती यायचा. तर या सेमला येईल का नाही हे सांगता येत नाही. आला तरी चालेल, नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला या पद्धतीने तशी प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाईल. प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेस दोन्ही सब्जेक्टचे इंटरनल राहतील, दोन्ही सब्जेक्टचे एक्सटर्नल राहतील. ते तुमची प्रॅक्टिकलची व्हायवा घेतील. सो प्रॅक्टिकलची व्हायवा घेतल्यानंतर ते तुम्हाला काय करणार आहे, प्रश्नच विचारतील की तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करणार आहे, अलोकेशन 60 तास कसं कामकाज करणार आहे, कोणकोणत्या कन्सेप्ट शिकणार आहे ते तुम्हाला विचारतील. तर त्याकरता तुम्हाला तिथपर्यंत ॲटलिस्ट त्या दिवसापर्यंत तरी तुम्हाला तुमच्या प्रपोजल तयार करायचा आहे, त्याची प्रिंटआउट काढायची आहे, संबंधित डॉक्युमेंट ते एकाच फाईलला अटॅच करायचे. जसं आम्ही सांगितलं की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तुम्ही PPT तयार करा, त्याचा प्रिंटआउट काढा. म्हणजे ते PPT तयार झाल्यानंतर त्या चेक करून घ्या, नंतरच प्रिंटआउट काढा. त्या प्रिंटआउट काढा आणि प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी व्हायवा राहील, ऑनलाईन राहील ऑफलाईन राहील, त्यावेळेस ती व्हायवा तुम्हाला देणं अपेक्षित आहे. ओके. सो या पद्धतीचं कामकाज तुम्हाला इंटर्नशिपच्या प्रपोजल बाबतीत करायचं आहे. व्हिडिओ लेंदी आहे, बट हे बघणं तुमच्यासाठी खूप आवश्यक होतं, म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मी बहुतेक महाविद्यालयात गेस्ट लेक्चर दिलेले आहे. ज्या महाविद्यालयांना आणखीन गेस्ट लेक्चरची आवश्यकता असेल तर निश्चित मला संपर्क करा. त्या पद्धतीने एक योग्य तो वेळ तुमच्या माझ्या सोयीनुसार आपण घेऊन आपण हा इंटर्नशिप प्रोग्राम पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. 6व्या सेमिस्टरला काय करायचं आहे हे ॲक्च्युअल 6वं सेमिस्टर चालू झाल्यावर मी तुमच्यापर्यंत ते इन्फॉर्म करेल. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.